नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. 1990ची सासू. जमुना घरात शिरताच ती संपूर्ण घराभोवती पाहू लागली. जणू काही कोणी अधिकारी त्यांच्या शाखा कार्यालयाची तपासणी करण्यासाठी आले आहे. मी आणि माझी बहिणी तिच्या मागे घाबरून फिरत होतो आणि आमच्या मुलांची काळजी घेत होतो की ती काय पाहते आणि तिला काय म्हणायचे आहे हे पाहत होतो. आम्हाला माहीत नव्हते. अचानक ती एक ठिकाणी थांबली. आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहिले. मग आम्हाला त्यांचा राग येऊ लागला. इथे खूप धूळ आहे. तुम्ही दोघींनी ती पाहिली की नाही? तुम्ही काय करता? तुम्हाला दिवसभर गप्पा मारण्यासाठी वेळ मिळणार नाही किंवा तुम्ही माझ्याबद्दल वाईट बोलू थकणार नाही, म्हणूनच घर स्वच्छ केले जात नाही. असेच बडबडत ती पूर्ण घराची पाहणी करत एका जागी बसली आणि मी तिच्यासाठी धावत जाऊन कॉफी आणली. मला भीती वाटत होती की ती काय म्हणेल, कारण तिची खासियतही अशीच आहे की जर तुम्ही तिला थोडी गरम कॉफी दिली तर ती म्हणेल की ती ठेव, मी उद्या पिईन. जर तुम्ही थोडी थोडी गरम कॉफी दिली तर ती म्हणेल ती बाजूला ठेव. जर तुम्ही तिला थंड करून दिली तर ती म्हणेल की ती फ्रीजमध्येच ठेवायला हवे होते. ते थोडे अधिक थंड झाले असेल तर मी ते कोल्ड कॉफी समजून प्यायले असतो. जर तुम्ही त्यात साखर कमी घातली तर ती म्हणेल की मी ते स्वतःसाठी साठवून ठेवली आहे. जर तुम्ही त्यात साखर जास्त घातली तर ती म्हणेल की तुम्हाला मला मधुमेह व्हायला हवा आहे का? अशी छोटी गोष्ट आहे. ही एक गोष्ट आहे, पण घरात अशा घटना दररोज घडतात. देवाच्या कृपेने तिला मी बनवलेली कॉफी आवडली, पण ती तिची प्रशंसा करत नाही. तिच्या मनात जर आपण आपल्या सुनेची प्रशंसा केली तर ती हरभऱ्याच्या झाडावर चढेल. असो, आपल्याला प्रशंसेची गरज नाही. घरात शांतता असेल तर पुरेसे. लोक म्हणतात की माझ्या सासूबाईंना शांती आवडत नाही, म्हणून तिने माझ्या दिरासाठी आलेल्या शांती नावाच्या मुलीचं स्थळ नाकारलं. आता आपण ती एक गोष्ट पाहूया की जमुना म्हणजे माझी सासूबाई आमचे घर बांधत असलेल्या जागेवर जाते. ती दररोज सकाळी 8 वाजता घराबाहेर पडते. नाश्ता, पाणी, जेवण, कॉफी सगळं पॅक करून त्यांना द्यावं लागतं. जर 2 मिनिटाचाही उशीर झाला तर त्याचा राग खूप येतो. एके दिवशी थर्मास खराब झाला आणि कॉफी ओतून द्यावी लागली. स्टोरूम मधून थर्मास आणायला 5 मिनिटे लागली. त्या दिवशी ती रागवली आणि जेवण न करताच निघून गेली. तिला वाटले की ती काम करत आहे आणि आम्ही दोघी गृहिणी आहोत. ऑफिसला जाण्यापूर्वी तिचा नवरा ज्या प्रकारे त्रास देतो तसाच त्रास ती आम्हालाही देत असे. सासू जेवण न करताच निघून गेली आणि तिलाही अशी अपेक्षा होती की मी मोठी सून असल्याने तिची काळजी घ्यावी. मीच जेवण पोहोचवायला हवं. गृहिणी फक्त जेवण बनवत नाही तर संपूर्ण घराच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या, मुलांच्या आणि घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतात. हे त्यांना का समजत नाही? इतके करूनही आपल्याला ऐकायला मिळतं की तुम्हीच घरी राहता, तुम्ही काय करता? कधी कधी मला सगळं कामं बाजूला ठेवून बसून म्हणायचं होतं की आज मी काहीच केलं नाही. आमचे घर बांधायला 1 वर्ष लागले आणि या एका वर्षात आम्ही त्यांचे अनेक अत्याचार सहन केले आहे. मी एक सुशिक्षित मुलगी होती, पण माझ्या सासरचे घरी आल्यानंतर मला अशिक्षित मूर्खासारखे वाटू लागले आणि मला काहीच कळत नाही. आम्ही सर्वजण आमच्या नवीन घरात राहायला गेलो. तो जुना काळ होता आणि ब्राह्मण कुटुंबांमध्ये अनेक बंधने होती. फक्त एक गृहिणीच इतके मोठे घर आणि संपूर्ण कुटुंब सांभाळू शकते आणि ते घर बनवू शकते हे कोणालाही समजत नाही, किंवा जरी त्यांना समजले तरी ते अज्ञानी असल्याचे भासवतात. या सर्व परिस्थितीत माझ्या पतीचे हैदराबादला बदली झाले. मी माझ्या पतीसोबत माझ्या 2 मुलांसह आला. मला सर्वांना दाखवायचे होते की एक महिला घरासोबतच बाहेरचे कामही पूर्ण चांगल्या प्रकारे सांभाळू शकते. मी माझे मास्टर्स BEd पूर्ण केले होते आणि मला एका शाळेत काम मिळाले होते. मी माझ्या सर्व जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे पार पाडल्या. तिने तिच्या दोन्ही मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहायला यावे म्हणून शिक्षण दिले. तिने दोघांनाही समजावून सांगितले की ते काम करत असोत किंवा गृहिणी असोत,
विटा आणि दगडांनी बनवलेल्या घराला घर फक्त एक महिलाच करू शकते. मला पाहून माझ्या सासूबाईही काहीच बोलू शकल्या नाही. आतापर्यंत त्यांना हे समजले की फक्त एक स्त्रीच तिच्या दोन्ही जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळू शकते. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.